दिल्ली के जंतर मंतर पर भूख हड़ताल पर बैठे पर्यावरणविद और शिक्षाविद सोनम वांगचुक के सपोर्ट में मुर्शिद तहसील के पौड़ में एक दिन का भूख हड़ताल रखा गया। जागरूक नागरिक विनायक गुर्जर ने शांतिपूर्ण प्रोटेस्ट के जरिए सोनम वांगचुक के स्टैंड का सपोर्ट किया और एग्जामिनेशन सिस्टम में ट्रांसपेरेंसी, स्टूडेंट्स के लिए इंसाफ और दोषियों के खिलाफ सख्त एक्शन की मांग की। कॉन्स्टिट्यूशनल तरीके से जाहिर किए गए इस प्रोटेस्ट ने पर्यावरण, शिक्षा और सामाजिक जिम्मेदारी का मैसेज दिया। सोनम वांगचुक हे दिल्ली येथील जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना शनिवारी हॉस्पिटलाइज करण्यात आले, पण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि संपूर्ण बिनशर्त आणि लक्षणीय उपोषण त्यांच्या समर्थनासाठी मी आज पौड येथील तहसील ऑफिसच्या बाहेर बसत आहे। हे उपोषण करण्याचे दोन उद्दिष्ट आहेत। एक तर त्यांना पाठिंबा, त्यांच्या विचारांना पाठिंबा, त्यांनी लेह लडाखमध्ये जे शैक्षणिक धोरण किंवा पाण्याच्या बाबतीत असेल, पिण्याचे पाणी किंवा वापराचे पाणी ह्याच्या बाबतीतलं जे धोरण असेल, त्या धोरणास आमूलाग्र बदल जे त्यांनी केलेले आहेत त्याची दखल जगाने घेतली आणि जगाने दखल घेऊन त्यांना त्याच्यावरती उचित मान सन्मान पुरस्कार मिळाले, पण त्याची उणीव, त्याची दखल भारतामध्ये कुठं घेतली जात नाही। असं असून त्यांनी शैक्षणिक धोरण जे नीट परीक्षाबाबत जे 2 महिन्यापूर्वी पेपर फुटले गेले, त्या पेपर फुटीनंतरनं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालं, त्यांना आत्महत्या कराव्या लागल्या, त्यांना संबंध शैक्षणिक नुकसान त्यांचं झालेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी उपोषणाला बसलेत। मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपोषण बसतोय। आणि दुसरं एक कारण की त्यांनी उपोषण मागं घ्यावं। त्यांनी उपोषण का मागं घ्यावं तर बाबा त्यांची देशाला गरज आहे, त्यांनी ते शास्त्रज्ञ आहेत, ते अर्थतज्ञ आहेत, त्यांनी उपोषण मागं घेतलं गेलं पाहिजे आणि उपोषण मागं घेऊन त्यांची जगाला, आपल्या देशाला गरज आहे, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा राहील। इथून पुढच्या काळात शैक्षणिक धोरण त्यांनी सांगितल्या पद्धतीने जर स्वीकारलं गेलं तर खूप मोठा फरक हे होईल। तर अशा व्यक्तीची आपल्या देशाला अत्यंत गरज आहे, तर त्यांनी उपोषण सोडावं। ह्या दोन उद्दिष्टासाठी मी या ठिकाणी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण या ठिकाणी मी करत आहे। आज मला सकाळी 11 वाजल्यापासून उपोषण चालू झालं, पण संपूर्ण तालुक्यातून सर्व पक्षातल्या लोकांनी येऊन इथे पाठिंबा देत आहेत, स्वागत करतायत या गोष्टीचं आणि सगळ्यांनी येऊन इथे पाठिंबा दर्शवून अभिनंदन केलेलं आहे आणि उपोषण घेण्यासाठी त्यांनी माघार घ्यावी यासाठी सुद्धा सगळ्यांनी इथे आपले विचार सर्वच पक्षातल्या लोकांनी इथे व्यक्त केलेले आहेत। पक्षातलेच नाही तर इतर सुद्धा जे काय आहेत लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदाय असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सगळ्यांनी येऊन पाठिंबा देत आहेत। त्यांचे सर्वांचे मी ऋण आहे। धन्यवाद, आभार। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।